बरं ते जवळचा मुहूर्त कुठला आहे सांगा ना जरा. हो थांबा, मला पाहू देत ना. पुढल्याच आठवड्यात 2 मुहूर्त आहेत. चांगल्या कामाला उशीर कशाला करायचा नाही का? मला असं वाटतं पहिला म्हणजे आधीचा जो मुहूर्त आहे तो फायनल करूया. ठीक आहे, मग पहिल्याच मुहूर्तावर लग्न लावून देऊ. चला तर ठरला मुहूर्त. देवासमोर साखर ठेवते. नेहा, जरा साखरेचा डबा काढून देतेस? हो पण ते हॉलचं काय करायचं? अहो, घरगुती करायचं ठरलंय ना. काय झालं? तुम्ही सगळे इथे काय करताय? आई, अगं परी, तुला माहितीये का तुझ्या आईचं आता लग्न ठरलंय. ते पण पुढच्याच आठवड्यात आहे. नेहा, तुझं अभिनंदन हा. आणि अभिनंदन जावई बापू. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तर तुझं अभिनंदन करायला हवं. यश, हे सगळं तुझ्यामुळे शक्य झालं. आता फक्त हे लग्न निर्विघ्नपणे पार पाडलं म्हणजे झालं. कॉंग्रॅच्युलेशन्स नेहाजी. तुम्हाला पण. अगदी दृष्ट लागावी असा जोडा आहे तुम्हा दोघांचा. आमच्या नेहाला उशिरा का होईना पण अगदी मनासारखा नवरा मिळाला. आता तिला कोणाच्या आधाराची गरज नाही. चला चला सगळी टाळ्या वाजवा. पहिले मीच वाजवते. वाजवा वाजवा. परी, अगं परी, काय झालं बाळा? एवढे सगळे नवीन ड्रेस आहे तिला, तरी तिला नवीन ड्रेस घ्यायचा. त्या ओजसनी पण त्याच्या मामाच्या लग्नात नवीन ड्रेस घातला होता. हो का? हो, मला पण आईच्या लग्नात नवीन ड्रेस हवाय. लग्नामध्ये सगळेच नवीन ड्रेस घेतात ना, मग मला नको का? हे बघ, हे तुझं जास्त होतंय. आई चुकीचं बोलत नाहीये ती. मी म्हणतो काय चुकलं तिचं? आईच्या लग्नात थोडं मिरवावंसं वाटलं तिला. तो काय बिघडलो? वहिनी, तू इथे? येऊ का? परांजपेंनी मला बोलवलं. या परांजपे या. बसा बसा, आता जावई बापू होणार तुम्ही. बसा बसा. पोहे खाणार का तुम्ही? नको. मला परांजपेंनी बोलवलं. वहिनी, पण परांजपेंनी तुला काय इथे बोलवलं? आधी मला सांगा, तुम्ही मला का बोलवलं? मी? हो, काय चाललंय? कोण काय बोलताय काही कळतच नाहीये. मला असं कळलं की मला नेहाजींनी. असं काय करताय तुम्ही परांजपे? मी काय केलं? अहो तुमचं आता आमच्या नेहाशी लग्न होणार आहे. तुम्ही तिला अहो जाऊ काय करताय? आणि ते नेहाजी कशाला करताय? तुम्ही आता नेहा म्हणायला हवं परांजपे. काय म्हणता काका, हो की नाही? हा, हो हो, तिने काकाच म्हटलं पाहिजे. तुमच्यात त्यांना घेऊ नका. अहो, तुम्ही जा तुमच्या कामाला. बर, तुमचं चालू दे. परांजपे असे बघत काय बसलाय तुम्ही? या, उठा उठा, उभे राहा, जरा उभे राहा. आणि आमच्या नेहाच्या बाजूला जाऊन उभे राहा. थोडी जागा द्या मला. आता तुम्ही काहीही झालं तरी नेहाला आता नेहाजी असं न म्हणता नेहा म्हणून साथ घाला. घाला बरं. वहिनी, अगं काय चाललंय तुझं? तू गप्प बस गा. परांजपे पटकन बोला ना. नेहा म्हणा नेहा. म्हणजे तुम्ही ऐकणार नाहीच तर? नाही.
नेहा, झालं समाधान? चला आता मी मुद्द्याच बोलते. म्हणजे आता लग्नाचं तर ठरलंय आपलं, आता खरेदीचं काय? खरेदी तर करायला हवी ना आपल्याला पुढची. म्हणजे आमच्या नेहाला काय असंच तुम्ही भोल्यावर चढवणार का? हो की नाही? सगळ्यांना मला मेलीलाच बघावं लागतं. परांजपे घ्या, पुढाकार घ्या आता. म्हणजे खरेदीचं तुम्ही ठरवताय ना? म्हणजे नाही, तसं काही नाही. वहिनी अगं आपलं ठरलंय ना की लग्न साधेपणाने करायचंय. मग आता हे काय नवीन? बघा परांजपे, तुम्ही जरा उशीर केला तर आमच्या नेहानी विचार बदललाय. समजतंय का तुम्हाला? नाही नाही, खरेदी तर झालीच पाहिजे. हा, तुम्ही फक्त वेळ आणि दुकान सांगा, खर्चाचं माझ्यावर सोडा ते. वहिनी तू हे जे काय ठरवतीयस ना ते मला अजिबात मान्य नाहीये. अगं हे सगळं मी काय माझ्यासाठी करतेय का? आता तुझं लग्न आहे म्हटल्यावर तुझ्या लग्नात तुझी हौस व्हायला हवी ना. आणि तू आता ह्या परांजपेला नाही म्हणालीस तर त्यांना काय वाटेल? थोडा तरी विचार कर. आणि ह्या बिचाऱ्या परीचा नको का विचार करायला? हा काय ग परी, तुला हवाय ना नवीन ड्रेस? मला नकोय नवीन ड्रेस. झालं समाधान? आता हा विषय इथेच बंद करू. बघितलं का परांजपे, परी पण आमची अशीच आहे. बघा आईसाठी तिनेही विचार बदललाय, कळतंय का? नाही आणि आमची नेहाही अशीच आहे हो. म्हणजे एकदा तिने नाही म्हणायचं ठरवलं ना तर मग ती आमच्या कोणाचंच ऐकत नाही. आता जर तुम्ही होणारे मिस्टर आहात म्हटल्यावर कदाचित तुमचं ऐकलं तर ऐकलं. त्यामुळे तुम्ही पुढाकार घ्या आणि बोला तिच्याशी. बोला. मी काय म्हणतो नेहा, अगदीच नाही असं म्हणू नका ना. म्हणजे तुम्हाला साधेपणाने करायचंय मान्य आहे, एक पद्धत म्हणून तरी शॉपिंग व्हायला हवी. पण एखादी तुम्हाला आवडेल अशी साडी स्वस्तातली घ्या हवं तर. परीसाठी एखादा छानसा फ्रॉक. काय परी? आई घेऊया ना नवीन ड्रेस. ठीक आहे. ठीक आहे मग आत्ताच निघूया आपण. आत्ता एवढी घाई काय? अहो असं काय करताय? लग्न आता तोंडावर आलंय, उगाच वेळ घालवायला नको. आत्ताच केलं पाहिजे हे सगळं, नंतर आपल्याला या गोष्टीला वेळ मिळणार नाही. पण आता मला ऑफिसमध्ये कळवावं लागेल. मग आत्ताच कळव ना. मी बोलू का ऑफिस मधल्यांशी? नाही नको, मी करते कॉल. हॅलो सर. सर आज जरा मला लग्नाची खरेदी करायला बाहेर जायचं होतं. मी चालेल का उशीर आले तर? थँक्यू. मिळाली किती सुट्टी? मिळणारच होती, मला माहिती होतं. कारण चांगल्या कामाला कोणी अडवत नाही ग नेहा. चला. चला आपण जाऊया. हो बाळा, पण चल आधी घरी जाऊ. मी दार उघडं ठेवून आली. चल. येते का?